श्री स्वामी समर्थ. कसे आहेत तुम्ही? तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार आपला स्वामींचा दिवस आहे. तर मग म्हटलं चला पूजा करून घ्यावी. रोजची पूजा मी काही दाखवत नाही, पण आज म्हटलं चला सगळं काही माझं मंदिर व्यवस्थित असं दाखवावं. मी कशी पूजा करते दाखवावं. तुम्ही कशी करतात काय मला माहिती नाही, पण प्रत्येकाची पूजा करण्याची पद्धत वेगवेगळी असते. तर पहिलं माझं मंदिर अगोदर भिंतीवर टांगलेलं होतं, पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की खाली बसून पूजा व्यवस्थित करता येते, छान दिसते. म्हणून मग मी मंदिर असं खाली घेतलं आणि छोटासा हा मुलांच्या पुस्तकासाठी डब्बा ठेवलेला आहे, त्याच्यावरच मंदिर ठेवून दिलेलं आहे. पण खाली ठेवल्याच्या नंतर खरंच पूजा अशी व्यवस्थित अशी करता येते, छान दिसते बघणाऱ्याला सुद्धा. तर मग मी खालीच मग मंदिर घेऊन शिनी असते. आणि पहिले माझ्याकडे देव काही बरेचसे असे नव्हते, थोडेसे काही 1-2 फोटो वगैरे होते, मी त्याचीच पूजा करत होते. तर हळूहळू स्वामींची भक्ती केल्यामुळे मला देवांची सुद्धा आवड वाढत गेली आणि मग मी हळूहळू जिथं काही मी देवकार्याला जाईन किंवा कुठल्या एखाद्या मंदिरात किंवा कुठल्या आळंदी पंढरपूरसारख्या अशा ठिकाणी जाईन, तिथून मी मला आवडणारे देव सगळे घेऊन येत असते. हळूहळू जे माझ्याकडे नाही आहेत ते, पण आता देवांच्या मूर्त्यासुद्धा खूप महाग झालेल्या आहेत. पहिल्या स्वस्ताईत येत होत्या, तर आता नाही. आता प्रत्येक मूर्तीला 300-500 रुपये असे मापावे लागतात. पण देवांची काही किंमत नसते. तर मग मी प्रत्येक ठिकाणाहून कधी-कधी कुठून 1 कुठून 2 अशा मूर्त्या घेऊन येते. तर मग मला सगळे काही मला आता जे देव लागतात, गणपती बाप्पा, विशेष स्वामी महाराज किंवा आपली कुलदेवीची मूर्ती, असे माझ्याकडे बरेचसे काही झालेले आहेत. तर मग मी त्यांचीच पूजा करत असते. तर तुम्ही कशी करतात? तुम्ही सुद्धा मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का. तर असं खाली बसून शिनी खरंच असं शांततेत पूजा करता येते, देवाचं नामस्मरण करता येतं देवासमोर बसून शिनी. वर मंदिर लावलेलं होतं तेव्हा असं काही होत नव्हतं. मग मी आता यावेळेस माझ्याकडे पहिले तर स्वामी सारामृत होते, पण मी दुसऱ्याला दिलेले होते. तर मग म्हणलं मी आता यावेळेस दुसरेच घेऊन यावे. मग मी दुसरे घेऊन आले, कारण एखाद्या व्यक्तीला दिलेली परत मागून घेणं बरं वाटत नाही. मग मिस्टर बोलले, तुला पाहिजे असेल तर तू दुसरं घे, पण मागू नको कोणाला दिलेलं. तर मग मी दुसरं आणलं. कशी वाटली माझी पूजा? लाईक आणि कमेंट